काही लोक ना तिथं पण येऊ शकत नाहीत, काही लोक मला भेटू पण शकत नाहीत, काही पत्राने देऊ शकतात, परंतु टेक्नॉलॉजीचा वापर का करायचा नाही. म्हणून मला लेटेस्ट मेक अ ॲप जो होता तो योग्य होता, कारण ते फॉरवर्ड करायचे. आता मला माहीत नाही आहे तुम्ही कोणत्या प्रकारचे ॲप, आपल्यापैकी जर नवी मुंबईतला कोणी ॲप किंवा PMPML इथला, मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी एक ॲप तयार केला होता, तो जर वापरला असेल आणि आता चालू आहे की नाही मला माहीत नाही, जर असेल तो कसा ऑटोमॅटिक आहे. आणि त्याच्यामध्ये मी काय येतोय, मी एक्झाम्पल का देतोय, कारण गुड गव्हर्नन्सचे सगळे प्रिन्सिपल त्या एका ॲपमध्ये मी टाकलेले आहेत. ऑल मी एक्सप्लेन करतो. म्हणून आपण ॲप तयार करूया. मग ॲप तयार करण्यासाठी मी काय केलं की लेटेस्ट अंडरस्टँड द प्रोसेस. एखादी कंप्लेन आली म्हणजे आपली त्याची प्रोसेस काय, कंप्लेन येते, आपण ते फॉरवर्ड करतो, तो अधिकारी असाइन करतो दुसऱ्याला, त्याच्याकडून रिपोर्ट येतो, रिपोर्ट आल्यानंतर ते अधिकाऱ्याकडे जातो आणि ते त्याला कळवलं जातं किंवा नाही कळवलं जातं आणि क्लोज होते. ही प्रोसेस आहे. म्हणजे लेखी कंप्लेंट ज्या येतात त्या ॲड्रेस का होत नाहीत, कारण 50% जास्त कंप्लेंट एका अधिकाऱ्याकडे गेला की तो लिहून पाठवतो, ही कंप्लेंट ह्या विभागाशी संबंधित नाही, त्या विभागाकडे आहे, तिकडे याचा पाठवली येते. 50% कंप्लेंट अशा बाजूला जातात. आणि म्हणून व्यक्ती एक वेळेस फॉलो करतो, 2 वेळेस करतो, 3 वेळेस करून सोडून देतो. किती जणांकडे जाणार, कारण मला लिमिटेशन आहे, माझं कुटुंब आहे, मला नोकरी आहे, माझा व्यवसाय आहे, मी किती फॉलो करणार. परत साहेब आले, भेटतील नाही भेटतील उत्तर, हा एक प्रकार. असं का होतं, त्याचं बेसिक कारण असं आहे की अकाउंटेबिलिटी फिक्स नसते किंवा अकाउंटेबिलिटी फिक्स केली जात नाही. जबाबदारी जरा म्हणून एक व्यक्ती जर त्याला जबाबदार असेल आणि त्यांनी काम जर केलं नाही, त्याला त्याची पनिशमेंट जर भेटणार असेल आणि इफ ही ऑर सी इज हेल्ड रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्स वाढतो. दुसरी गोष्ट, जे काही येतं त्याचं पिरियॉडिक रिव्ह्यू होणं गरजेचं असतं. त्याच्यावरती काय झालं, काय अडचणी आल्या, त्याला मदत करणं अपेक्षित आहे, ही दुसरी गोष्ट झाली. आणि तिसरी गोष्ट, ज्या स्टेजेस आहेत, मी 5 स्टेजेस असतात, त्या 5 स्टेजेसची आवश्यकता आहे का, जितक्या माणसाच्या माध्यमातून जातो तेवढ्या माणसाची आवश्यकता आहे का, तेवढं प्रोसेस करण्यात तेवढा वेळ गरजेचा आहे का, या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही डिझाईन केलं ॲपचं. आणि त्या ॲपचं डिझाईन असं होतं की नवी मुंबईमधला किंवा इथं PMPMला जे होतं, PM ज्या एरियामधले, पुणे मेट्रोपॉलिटन एरियामधला कोणताही नागरिकाला जर कंप्लेंट टाकायची, फक्त त्याने तो ॲप डाउनलोड करायचा. तिथल्या ॲपचं नाव होतं NMMC E-Connect. डाउनलोड करायचा, एक वेळेस त्यांचे क्रेडेन्शियल्स लिहायचे, म्हणजे जे काही त्याचे रेसिडेन्सी एरिया, आणि एखादी कंप्लेंट टाकायची आहे. ॲप ओपन करायचा, फर्स्ट बटन. सेकंड, तुमचा ऑर सिलेक्ट करायचा. ऑर तुम्हाला टाकावं, त्याच्यात ड्रिल डाऊन असेल, ऑर सिलेक्ट करायचा. कंप्लेंटमध्ये सुद्धा आम्ही ड्रिल डाऊन केलं होतं. सगळ्या कंप्लेंट प्रकारच्या जवळजवळ 150च्या आसपास आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कंप्लेंट केल्या. त्याच्या व्यतिरिक्त काही टाकायचं टाकू शकतो, ते ड्रिल डाऊन चेक करायचं. फोटो असेल, व्हिडिओ असेल तर ते टाकायची प्रोव्हिजन होतं, ते करायचं आणि अपलोड करायचं. 3 स्टेजेस. 4th क्लिक ठेवणार नाही अशा प्रकारचा ॲप होता. आता हे झाल्यानंतर द मोमेंट इट इज अपलोडेड, कंप्लेंट अपलोड केली आहे, त्या मोमेंटला 2 घटना घडतात. एक, ती कंप्लेंट असाइन होते ज्या अधिकाऱ्याला काम करायचे त्याला, कारण त्याचा अल्गोरिदम पाठीमागं बॅकएंडला आम्ही केलेलं होतं. सो इट इज असाइन टू अ पर्टिक्युलर ऑफिस ओनली, नॉट टू समबडी एल्स. आणि त्या अधिकाऱ्याला ते फॉरवर्ड करण्याचा किंवा कोणाला शिफ्ट करण्याचा अधिकार नव्हता. जर चुकून समजा एखादी आलीच तर ती माझ्यापर्यंत रेफर करायची सांगितलं होतं, तुम्ही स्वतः नाही करायची. ज्यावेळेस माझ्यापर्यंत सांगितलं तर ऑटोमॅटिक रेफर करायच्या सुद्धा करणार नाही, स्वतःहून करून घेतात. असाइन झाले. असाइन झाल्यानंतर इतक्या पुरतं होणार नाही, तर मग पुढं काय केलं की 24 आवर्स मी टाईमलाईन त्याच्यात ठरवून दिली होती अल्गोरिदममध्ये. विदिन 24 आवर्स त्या अधिकाऱ्याने, जे असाइन अधिकारी आहेत त्यांनी ती ओपन करायची, फक्त ओपन करायची, नथिंग मोर दॅन दॅट. ओपन करायची, कारण कंप्लेंटकडे कोणी बघितलं तर पाहिजे, वाचलं तर पाहिजे. आणि त्याची पहिली स्टेप म्हणजे कंप्लेंट काय बघितलं पाहिजे, त्यासाठी ओपन करायची. म्हणजे पत्र आलं तर आम्ही काय करतो, टिक पाठवून दिलं, वाचत सुद्धा नाही. तर याच्यामध्ये तुम्ही ओपन करा. आता ओपन केलं म्हणजे वाचलं असं सिस्टमद्वारे दिसतं की याच ओपन डेट. जर समजा त्या अधिकाऱ्यांना 24 आवरमध्ये ओपन केली नाही, तर 24 आवर फर्स्ट सेकंडला दॅट कंप्लेंट विल ऑटोमॅटिकली एस्केलेटेड टू हायर ऑफिसर. फक्त एवढंच नाही, ज्या मोमेंटला ती कंप्लेंट एस्केलेट होते किंवा ग्रीव्हन्स एस्केलेट होतं, त्या मोमेंटला ज्या अधिकाऱ्याने ओपन केली त्याला ऑटोमॅटिक सिस्टमद्वारे शोकत जाते. ऑटोमॅटिकली सिस्टम, दोन्ही ऍक्शन एकाच वेळेस होतात, एस्केलेशन आणि नोटीस. एस्केलेट टू हायर ऑफिसर, नोटीस टू द कन्सर्न ऑफिसर. स्टार्टिंगला अधिकाऱ्यांना वाटलं असं कुठं असतं का. पहिल्या 8 दिवस एवढ्या नोटीस गेल्या की ते परेशान झाले की ओपन करायला लागले. आणि शेवटी अकाउंटेबिलिटी आहे, तुमचा इफेमेरल रोल आहे, तुमच्यावरती ऍक्शन घेण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट तयार करावं लागतं. ते डॉक्युमेंट ऑटोमॅटिकली सिस्टमद्वारे तयार होत होतं. मग त्याचा फॉर्मॅट मी व्यवस्थित ठरवून दिला होता, जो रूल्समध्ये बसला आहे तो फॉर्मॅट व्यवस्थित करून टाकला होता. जसं गेलं की फक्त त्याचं नाव टाईप ऑटोमॅटिकली व्हायचं, ऑटोमॅटिक कोणाला डिस्कशन नव्हतं, ऑटोमॅटिक सिस्टममध्ये जायचं आणि ते त्याच्या नावावरती ॲड ऑन होत जायचं. त्याचं उत्तर पण मला येणं अपेक्षित होतं.
समजा त्यांनी ओपन केली तर मग त्या कंप्लेंटला डिपेंडिंग ऑन कंप्लेंट 3 to 7 डेज आणि काही केसमध्ये 3 आठवडे 4 आठवडे असा वेळ दिला होता, कारण काही गोष्टी ज्या असतात प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या बिल्डिंगच्या त्याला खूप वेळ लागतो, त्याला त्या अनुषंगाने दिलं होतं. त्या 3, 5, 7 डेज 90% याच्यामध्ये त्यांनी ते उत्तर द्यायचं, म्हणजे कंप्लेंट ॲड्रेस करून उत्तर द्यायचं. जर तिथंही समजा त्यांनी त्या वेळ पाळली नाही तर सेम प्रोसेस अजून एस्केलेट होणार, नोटीस जाणार. सेम जी ओपन नाही केली तीच, उत्तर नाही दिलं तर होतं. उत्तर दिलंच तर नागरिकांना उत्तर जाणार. आणि इन बिटवीन नागरिकाला हे माहिती की ज्या मोमेंटला अपलोड केली त्या मोमेंटला ते कोणत्या अधिकाऱ्याकडे गेली, त्याच्याकडे ट्रॅकर होतं की तुमच्या यांच्याकडे अधिकार आहे, इतक्या वाजता गेलेली आहे. त्या कोणत्याही क्षणी तुम्ही ओपन करून बघू शकता तुमच्या कंप्लेंटचं स्टेटस काय आहे, त्याचं उत्तर आलंय का. उत्तर आलं तर तुमच्यावरती येईल, तुमच्या जे काही ईमेल दिला असेल, फोन असेल किंवा व्हॉटेवर दिलं असेल त्याच्या माध्यमातून आपल्याला येईल. उत्तर आल्यानंतर नागरिकाला, कंप्लेनंटला ही आम्ही मुभा दिली होती की तुम्ही त्या उत्तराशी सहमत आहात का असहमत आहात. आर यू सॅटिस्फाईड ऑर नॉट सॅटिस्फाईड. तर 2 बटन समोर यायचे, सॅटिस्फाईड किंवा अनसॅटिस्फाईड. सॅटिस्फाईड म्हटलं तर कंप्लेंट विल बी क्लोज्ड. अनसॅटिस्फाईड म्हटलं तर कंप्लेंट विल बी एस्केलेटेड. इट विल नॉट गो टू द सेम ऑफिसर, इट विल गो टू एस्केलेट हायर ऑफिसर. आणि हायर ऑफिसर हॅज टू गेट इट व्हेरीफाईड. त्यांनी योग्य केलं, ऐकलं, असं 3 टाइम्स आम्ही चान्सेस द्यायचो. कारण काही लोकांना काहीही केलं तरी सॅटिस्फाय होत नाही, अशी पण परिस्थिती आहे. म्हणजे मी जर उत्तर दिलं तर ते मला मान्यच नसतं. असेही काही असतात, कमी असतात पण असतात. मग ही सिस्टम चालू केली. ही सिस्टम चालू केल्यानंतर हळूहळू रिस्पॉन्स वाढत गेला. 15 दिवस हा ॲप झाला. त्याच्यातून ज्या काही त्रुटी राहिल्या, बग झाले, ते काढले. मला 3 ते 4 किंवा 4 ते 5 दरम्यान नागरिक आले, साहेब तुमचा ॲप खूप छान आहे. म्हणलं काय झालं. आम्ही कंप्लेंट करून 10 मिनिटं म्हणजे रात्रीचा वेळ जर सोडला आणि ऑफिस आज जर असेल सर्वसाधारणपणे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 मध्ये असेल तर 5 मिनिटं आम्हाला फोन येतो, साहेब काय ते सांगा अगोदर मला. ऑफिसमधून फोन जातो, तो ॲड्रेस होतो आणि असे 90% प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व्ह व्हायला लागले. सो वी आर हॅपी, व्हेरी गुड. हे काय झालं. नंबर 1 अकाउंटेबिलिटी, नंबर 2 ट्रान्सपरन्सी, नंबर 3 पार्टिसिपेशन. सॅटिस्फाईड अनसॅटिस्फाईड मी दिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं याच्या व्यतिरिक्त आणखी एक त्याच्यामध्ये होतं की जो कंप्लेनंट आहे तो कंप्लेनंट याला त्या उत्तराबद्दल किंवा सर्व्हिसबद्दल स्टार रेटिंग द्यायचा आम्ही ऑप्शन दिलेला होता की 5 स्टार केले होते. 1 स्टार वर्स्ट, 5 स्टार बेस्ट. आणि असे स्टार ॲट द एंड ऑफ द इयर वर्षभरातून जे येतील दे विल बी अकाउंटेड फॉर रायटिंग द ACR ऑर द रिपोर्ट ऑफ द कन्सर्न ऑफिसर. हे सिस्टमद्वारे तयार केलेलं होतं. सो दॅट तुमचा परफॉर्मन्स पब्लिक जे म्हणतो पब्लिक पार्टिसिपेंट त्यांचं तुमच्याबद्दलचं मत काय आहे हे स्टारच्या माध्यमातून तुम्हाला जे स्टार रेटिंग भेटणार आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा ठरवलं होतं. एक म्हणून होता वन ऑफ द पॅरामीटर्स इन्क्लुडेड इन परफॉर्मन्स अप्रेझल ऑफ ऑफिसर. हे सिस्टममध्ये इन्क्लूड केलं. अकाउंटेबिलिटी आली, पारदर्शकता आली, रिस्पॉन्सिबिलिटी आली, पार्टिसिपेशन ऑफ पब्लिक आलं, संवेदनशीलता आली. सर्वात महत्त्वाचा मला फीडबॅक काय आला असेल तर तुमचे अधिकारी जर व्यवस्थित बोलायला लागले हा सर्वात मोठा फीडबॅक होता. मला साहेब म्हणतात, काय करू म्हणतात, अदरवाईज आम्ही गेलो तुम्हाला काही काम नाही का, मला तेवढंच काम आहे का, अशी उत्तर भेटायचे. आता सब इश्यू येतात. मग हे जसं मी 1 महिना सक्सेस बघितलं आणि आय हॅड इन माइंड हे फक्त ग्रीव्हन्सेस पुढे चालू करायचं नाही. देन आय एक्सटेंडेड सर्व्हिसेस. यू विल नॉट बिलीव्ह विदिन 3 months NMMC कदाचित भारतातली पहिली असेल, मला माहीत नाही पण कदाचित असेल, ऑनलाईन 60 सर्व्हिसेस आपण चालू केल्या. 60 सर्व्हिसेस, वेदर बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट, लायसन्स, यू नेम इट अँड यू हॅव इट. ऑनलाईन, अप्लाय ऑनलाईन, पे ऑनलाईन, गेट ऑनलाईन. ऑल दिस 60 सर्व्हिसेस वी स्टार्टेड विदिन 3 months. वापर काय केला. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मला एक जणांनी विचारलं तुम्ही इंजिनियर आहात का. मला असं का म्हणता, एवढा चांगला ॲप कसं काय डिझाईन करू शकतात. मला डिझाईन करण्याचं काम इंजिनियरचं नसतं. त्यासाठी कुणीही कोड रायटर जो आहे त्याला सांगितलं त्याप्रमाणे कोड लिहिल. तो काय पाहिजे हे तुम्ही ठरवायचे. दॅट इज वेअर द लिडरशिप काउंट्स, दॅट्स वेअर द विजन काउंट्स, दॅट्स वेअर युअर कॉन्ट्रीब्युशन ॲज अ लीडर, टीम लीडर, इन वॉट एव्हर कॅपॅसिटी इज देअर. हे तुमचं कॉन्ट्रीब्युशन. त्यासाठी इंजिनियरची गरज नाही. हे चालू केलं. आता हे चालू झाल्यानंतर नागरिक तर खुश झाले. नागरिक खुश झाल्यानंतर मला वाटतं की कारण 60 सर्व्हिसेस तुम्हाला ऑनलाईन भेटत असतील, ग्रीव्हन्सेस तुमचे ऐकले जात असतील, तुम्हाला 3 ते 4 किंवा 1 तासभर कमिशनर भेटत असतील, वॉक विथ कमिशनर होत असेल, म्हणजे प्रशासन आपल्या दारी, शासन आपल्या दारी हे ॲक्च्युअल तिथं होत होतं. जर असं असेल तर त्याच्याबद्दल
चांगलीच भावना किंवा गुड गव्हर्नन्स असं म्हणू शकतो बाय अँड लार्ज, की सगळ्याच गोष्टी याच्यात नाही, याच्यापेक्षा खूप मोठ्या गोष्टी आहेत, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतात, ते सुद्धा टॅकल करण्यासाठी असतात. आय वॉज हॅपी. सडनली मला एक दिवशी राज्याच्या हायेस्ट ऑफिसमधून फोन येतो. काय झालं म्हणे, हे वॉक विथ कमिशनर काय चालू केलंय. सांगितलं असं आहे. नाही, माझ्याकडे काही पदाधिकारी आले होते. काय झालं ते म्हणतात, ते वॉक विथ कमिशनर बंद करा. म्हणलं का? ते म्हणतात की कमिशनर हे लोकांचे गाराणे ऐकतात, आमचे ऐकत नाहीत. लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, आमचे करत नाही. म्हणलं सर, नागरिक शहरातलेच आहेत, म्हणजे त्यांच्याच कुठल्या तरी वॉर्डमधले आहेत, त्यांचे ग्रीव्हन्सेस सॉल्व्ह करण्यासाठी मला जी काय मेथड सामरी बेस्ट वाटली मी ती करतोय. गुड, कीप इट अप. यू विल सरप्राइज टू नोट की ॲपच्या बाबतीत कंप्लेंट केली गेली की हा ॲप बंद करा, वॉक विथ कमिशनर बंद करा, आम्हाला वेळ द्या, आम्ही सांगतो त्याप्रमाणे करा. नाउ वेअर इज द पार्टिसिपेटिव्ह गव्हर्नन्स? आर द स्टेक होल्डर्स? यस. त्यांचे कारण ऐकले जात होते? यस. परंतु त्याच्या अगोदरची सिस्टम काय होती की एखादा लाईट स्ट्रीटमध्ये लाईट नाहीये तर मी जाणार, त्यांच्याकडे जाणार, त्यांना विचारणार, ते वॉर्ड ऑफिसरला कोणाला तरी सांगणार, त्याच्यातून होत नसेल 2-3 वेळेस सांगणार, ते माझ्याकडे येणार आणि हे सगळं सांगितल्यानंतर मी ते सॉल्व्ह करणार. ही सिस्टम होती. याच्याऐवजी काय केलं? डिरेक्ट कॉन्टॅक्ट, गुड गव्हर्नन्स, पार्टिसिपेटिव्ह गव्हर्नन्स. मग आमच्याकडे कोणी येतच नाही, आम्हाला कोणी विचारतच नाही. म्हणजे पार्टिसिपेटिव्ह गव्हर्नन्स होण्यासाठी ही जर कंप्लेंट असेल तर कुठेतरी आपण चुकतो आहोत हे मला वाटतं. टेक्नॉलॉजीचा वापर केला, गुड गव्हर्नन्सच्या मेथॉडॉलॉजीचा वापर केला, अकाउंटेबिलिटी बिल्ट इन आणली, ट्रान्सपरन्सी आणली, संवेदनशीलतेप्रमाणे काम केलं. याचं एक क्लासिकल एक्झाम्पल सांगतो. बिल्डिंग परमिशन आपल्यापैकी काही ह्या क्षेत्रामध्ये असेल, कोणी बिल्डिंग परमिशन घेण्याचा प्रयत्न केला, ती सुद्धा मी ऑनलाईन केली होती. बिल्डिंग परमिशन इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क, कारण त्याच्यामध्ये अल्गोरिदम थोडं डिफिकल्ट असतं. मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस बिल्डिंग परमिशन करण्यासाठी 40 डॉक्युमेंट लागायचे, 40 डॉक्युमेंट्स. फर्स्ट थिंग व्हॉट आय डिड आफ्टर स्टडीज, आय रिड्यूस इट टू 7, 40 to 7. Everybody was happy. Fine enough. Then I made it online. Every application to start with application online करा, बाकी डॉक्युमेंट नंतर द्या. आणि विदिन सम टाइम एव्हरीथिंग हॅज टू बी सबमिटेड ऑनलाईन. ऑनलाईन जेव्हा सबमिट केलं जाईल तिथे एक पर्टिक्युलर गेटवे असेल, त्या गेटवेला पर्टिक्युलर ऑफिसर असाइन केलेला असेल. ही विल चेक की प्रायमरीली या 7 डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का इन ऑर्डर. इफ इट इज, फॉरवर्ड इट टू द कन्सर्न ऑथॉरिटी, कॉम्पिटंट टाउन प्लॅनर असेल, कमिशनरचे कोणी असेल त्यांच्याकडे पाठवेल. याच्यावरती येस ऑर नो होईल विथ रिझन्स, इट विल बी अप्रूव्ड ऑर डिसअप्रूव्ड. नवी मुंबई वन ऑफ द बेस्ट सिटीज, गव्हर्न सिटी, चांगली सिटी आहे, चांगलं गव्हर्नन्स होतं आहे, प्लॅन सिटी आहे, सिडकोचं खूप मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन आहे, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तिथलं गव्हर्नन्स पण चांगलं झालेलं आहे. विल बी सरप्राइज टू नोट दॅट माझ्या 10 महिन्याच्या काळामध्ये ऑनलाईनमधल्या 99% ॲप्लिकेशन रिजेक्ट झाल्या. 99 बिल्डिंग परमिशनच्या. तुम्ही म्हणा याच्यात चांगलं काय? अत्यंत वाईट आहे. का झाल्या? 99% पैकी 80% ॲप्लिकेशन फक्त आणि फक्त एका कारणासाठी रिजेक्ट झाल्या, आणि ते कारण म्हणजे ओनरशिप ऑफ लँड, टायटल त्याच्यामध्ये नव्हतं, टायटल डॉक्युमेंट. का? कारण माझ्या अगोदर किंवा बेसिकली ज्यावेळेस परमिशन दिली जायची ऑफलाईन त्यावेळेस सेल डीड, आय रिपीट, सेल डीड, रजिस्टर्ड डीड जे असतं, दॅट वॉज रिगार्डेड अँड ॲक्सेप्टेड ॲज अ डॉक्युमेंट ऑफ ओनरशिप, विच इज ॲब्सोल्युटली रॉंग. सेल डीड हे तुमचं ओनरशिपचं डॉक्युमेंट नाही. इट इज जस्ट अ रजिस्ट्री दॅट दिस प्रॉपर्टी हॅज बीन ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू अदर फॉर सर्टन कन्सिडरेशन. आय सेड नो, ओनरशिप टायटल इज द मस्ट. आणि म्हणून काय होतं की बऱ्याच वेळेस अशा प्रकारचे ट्रान्सफर झाल्यामुळे एकच व्यक्ती अनेक लोकांबरोबर सेल डीड करतो. ती जमीन, एकच जमीन 10 जणांना विकली जाते, नंतर मग त्याच कंप्लेंट येतात की आम्हाला फसवलं गेलं. सिंपल ओनरशिप बघा, सिस्टममध्ये टाकून दिलं, नो डिस्क्रिप्शन. 99% डॉक्युमेंट किंवा ॲप्लिकेशन रिजेक्ट झाले. मग असं झाल्यामुळे आर्किटेक्ट आणि बिल्डरची माझ्याकडे हे चुकीचं आहे मग त्यांची मीटिंग बोलवली आणि म्हटलं आम्हाला ऑफिसला यायला बंदी केली. म्हणजे तुम्हाला कशाला ऑफिसला यायचं सांगा. तर त्यांनी मला ऑफिशियल कंप्लेंट केली की आम्हाला ऑफिसमध्ये सांगा तुम्ही यायचं नाही. म्हटलं हो, मीच सांगितलेलं आहे तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये यायचं नाही, ऑनलाईनमध्ये अप्लाय करायचं आहे, इनलाईन येण्याची गरज नाही. वाय डू यू वॉन्ट टू कम टू माय ऑफिस ऑर माय सबऑर्डिनेट ऑफिस फॉर सबमिटिंग अन ॲप्लिकेशन.